पेपरचा अभ्यास झालाय का तुझा? हां, सगळं केलंयस, वाचलेलं सगळं लक्षात आहे नव्ह? हां, आणि सगळं नीट आठवायचं, ध्यानात ठेवायचं आणि कुठल्या आकृत्या वगैरे कशाशी संबंधित होत्या ते नीट आठवायचं पेपरला. नाही प्रश्न एक, उत्तर एक असं काही करून यायच नाही बघ. सगळं पेन, पट्टी, पेन्सिल वगैरे घेतल्यास ना गं तू? हां, आणि पॅडवर काही लिहायचं नाही बरं का. तू हाताखाली धरतोय की नाही पॅड, त्या पॅडवरती काही सुद्धा लिहायचं नाही. हां, नाहीतर तुला मग ते स्क्वॉड येईल आणि कॉपी म्हणून पकडतील. तसलं काही करायचं नाही. ट्रान्सपरंट पॅड आहे की नाही बघ, ते ट्रान्सपरंट पॅडच आहे का बघ व्यवस्थित. त्याच्यावर काय सुद्धा लिहायचं नाही, काय नाही. हां? हां, आणि पुरवण्या तुला लागतील तेवढ्या घे. आपण बोर्डाची फी भरल्याच की, त्याच्यामुळे काही पुरवण्या देते तसं तर काही प्रश्नच नाही. पण सगळा पेपर भरायचा बघ, काय सुद्धा मोकळं ठेवायचं नाही. आणि पहिलं पुरवण्या आपल्याला पेपर दिलेला असतो की नाही बघ, त्या उत्तरपत्रिका पूर्ण झाल्याशिवाय पण दुसरी पुरवणी देत नाहीत. त्याच्यामुळे काय करायचं, सगळे प्रश्न लिहून काढायचे, प्रश्नांची उत्तरं सगळी लिहायची. आणि जर एखादा तुला प्रश्न येत नसला की नाही, थोडंफार त्याच्या संबंधित लिहायचं, अगदीच काही सोडायचं नाही मोकळं. हां, तेवढंच कधीतरी अर्धा वगैरे मिळून की नाही 1-2 होऊन जातोय. त्याच्यामुळे तसंच कोरं काय सुद्धा ठेवायचं नाही. सगळा पेपर सगळंच लिहून यायचं. काय सुद्धा सोडायचं नाही बघ. हां, आणि असं म्हणायचं नाही मी सगळ्यांच्यातनं पहिल्यांदा कसा उठू, पुरवणी कशी आणू, असलं काही विचार करायचं नाही. पेपरमध्ये असला विचार करशील का नाही, तर मग मागं पडशील बघ आणि सगळे पोरं पेपर लिहून पुढं जातील. असलं काही करायचं नाही. आपल्याला लागते ना का पुरवणी, तर पटकन उठून सरांना कोण सुपरविजनला असते की नाही, सर असू देत किंवा मॅडम वगैरे असू दे, त्यांना सांगून त्यांच्याकडनं पुरवणी घ्यायची आणि पुरवणीवर सुद्धा लिहायचं. काही कमी पडायचं नाही त्याच्यातलं, आठवायचं. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, एकाच पेनानं सगळा पेपर लिहायचा. तुला जर हेडिंग किंवा अंडरलाईन वगैरे करायची असलं का नाही, तर ती एकाच पेनानं करायचं. 2-2 पेन वापरायचं नाही. आता वहीत कशी तुला सवय होती बघ बरं, सगळे कलर वापरायचे. आता कलर चालत नाहीत बोर्डाला, नाही तर तुला कॉपी पकडतेली. त्याच्यामुळे असं करायचं नाही. सगळं कलरफुल पेन अजिबात वापरायचं नाहीत. आणि दुसरी एक सूचना सांगते, सारखं मधनंच का नाही बाथरूमला वगैरे यायचं नाही. सारखं मॅडमांना, तिथल्या सुपरविजनला सर वगैरे असतात का नाही, त्यांना विचारून बाहेर यायचं नाही. अजिबात पेपर सुटल्याशिवाय अजिबात बाहेर पडायचं नाही. कारण आपण नाही जे आठवत नाही ते सारखं आठवायचं, काय दिलंय का बघायचं, त्याच्याशी संबंधित काय त्या प्रश्नाचं उत्तर वगैरे सापडते का आठवून बघायचं, म्हणजे मग ते आठवतंय. किंवा बऱ्याच वेळा बघ कसं होतं, वरती जोड्या जुळवा असतात किंवा रिकाम्या जागा भरा वगैरे असतात का नाही, हां, त्याच्यामध्येच नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतंय, तर ते काय करायचं, त्याच्यातलं शोधून आठवून त्याच्याशी लिहायचं आणि त्याच्या संबंधित काय असेल ते लिहायचं. खरंच सगळा पेपर भरून यायचं बघ. काय सुद्धा परत घरी आल्यावर रडायचं नाही सांगते तुला, की माझं 4 मार्कांचं राहिलं, 8 मार्कांचं राहिलं, त्याला काही किंमत नसते बाळा. त्याच्यामुळे काय करायचं, सगळा पेपर तुला भरता आला पाहिजे. कसं असते माहिती आहे का, तू 2 मार्कांच्या प्रश्नास तुला लई येतंय उत्तर, म्हणून तू जर नाही 4-4 पेजेस भरत बसलास तरी तुला नाही 2च मार्क मिळणार आहेत. त्या 2 मार्काचे काही तुला 4 होणार आहेत का? नाही. मग काय कर, 2 मार्कांचं तुला जेवढं थोडं जमतंय तेवढं ते जरी लई जमत असलं तरी थोडं लिही. आणि परत काय कर, जो तुला वाटतंय की नाही आता बेल पडल वगैरे किंवा हा प्रश्न आपला पेंडिंग राहील, तर काय कर, तो प्रश्न तू पूर्ण कर पहिला आणि मग परत तुझ्याकडे उरला वेळ तर ही 2 मार्कांचं परत तू लिहित बस ना, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या 2 मार्कांसाठी 4 मार्कांचं 5 मार्कांचं प्रश्न सोडलंस तर कसं होणार सांग बरं. त्याच्यामुळे ते प्रश्न सोडायचे नाहीत. तुला जेवढं येतंय की नाही त्याच्यातलं सगळं जेवढं जमतंय तेवढं लिहून टाकायचं. आणि पुरवणीला काही लाजायचं नाही, काय नाही. पुरवणी आपण बोर्डाची फी भरलेलीच असते गे, त्याच्यामुळे काय त्याला एवढं टेन्शन घेत बसायचं नाही. आणि देतात सर, त्यांना मागून घ्यायचे. परत नाव वगैरे त्याच्यावर व्यवस्थित टाकले बघायचं, नंबर वगैरे सर चेक करत असते, सुपरविजनला असणारे सर मॅडम वगैरे. पण कसं आहे, आपण आपली आपली काळजी घेतली पाहिजे ना. आपलं नाव बरोबर टाकलंय का बघायचं, नंबर वगैरे सगळा व्यवस्थित टाकलाय का बघायचं. आणि घाबरायचं नाही अजिबात, टेन्शन घ्यायचं नाही. आता कसं आहे, ह्याच्यामध्ये तुमची खोली असते का नाही बघा, तिथं काय केले आता त्यांनी CCTV वगैरे कॅमेरे बसवलेले असतात. मग घाबरायचं नाही आपण, त्याला काय तेव्हा आपण प्रामाणिक आहे, आपण अभ्यास केलाय की नाही, मग घाबरायचं काय तेव्हा. CCTV बसवू दे, नाही अजून काय पण करू देत ना. आणि एक तर आपण कॉपी करणार नाही त्याच्यामुळे, आणि कॉपीचा विषय सुद्धा डोक्यात घेऊ नकोस बघ. नाही ह्यानं केली त्यानं केली मग काय होतंय वगैरे असलं काय विचार करून कुणाची तर चिठ्ठी बिट्टी तुझ्या बेंच खाली टाकतेली पोरं, ध्यान ठेवायचं. तसलं काय आपण आपल्याला कॉपी बिपीचं काय नाही, आपले प्रामाणिकपणाने मार्क पाडायचे. काय हां, कमी पडू दे, पण कसं आहे, तुझे प्रामाणिकपणाचे मार्क असले पाहिजे. त्याच्यामुळे कुणाचं कॉपी बिपी कुणाची सुद्धा घ्यायची सुद्धा नाही. काय आणि हे एखाद दुसरा प्रश्न दुसरं कोण दाखव म्हटलं तर तेवढंच दाखवायचं. कारण कसं होतं माहिती आहे का, हे तुझ्यासारखेच बाकी सगळे पण असतात ना. आणि जर समज एखाद्याचं कसं होतंय, विस्मरण होतंय, म्हणजे थोडं मधलादला आठवत असते आणि सुरुवातीच आठवत नाही. मग जर तुझ्यामुळे जरा फायदा झाला तर होऊ देत ना. एखादा शब्द सांगायला काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुला येतोय तर एखादा शब्द सांग, म्हणजे बाकीचं पुढचं त्याला आठवेल. आणि जरी तुला
तुला एखाद दुसरा नाही आला तर कोण असलं तर नाही तर लई आपण कुणावर अवलंबून राहायचं नाही. कसं आहे आपलं आपलं पेपर भला आणि आपण भलं आणि आपले पण जास्त काही दाखवत बसायचं नाही. एखादा दुसरा म्हणत्या जर आठवलं नाही वगैरे तरच, नाही तर अजिबात कोणाला आपलं पण कोणाला दाखवायचं नाही आणि दुसऱ्यांना पण काही लई विचारत बसायचं नाही. हे सांग ते सांग उगच मग त्या पाठीमागच्याला पण आपण नाही पुढच्याला पण आपला त्रास म्हणणार उगच हे पोरगं आलंय आपल्या पुढं त्याच्यामुळं काही दाखवत बसायचं नाही. कुणालाच दाखवायचं पण नाही आणि आपण पण कुणाच काही बघत बसायचं नाही लई काय विचारायच नाही कुणाला. आणि परत कॉपी बिपी म्हणून पकडलं एकदम स्क्वॉड वगैरे आलं आणि तुझी हालचाल वगैरे दिसायला लागली तर मग उलट तुझाच पेपर वेळ जाणार ना. आणि तू जर पाठीमागच्याला पुढच्याला दाखवत बसलास आणि ते जर सरांनी बघितलं आणि तूच बोलते म्हणून तुझा पेपर काढून घेतला तर मग अर्धा तास कोण 15 मिनटं देत नाही. आणि मग तसंच राहिलं तर कसं करणार सांग बरं. मग वेळ कुणाचा वाया जाणार, तुझाच जाणार. मग त्याच्यापेक्षा तू एक काम कर, कुणाला दाखवायचं पण नाही आणि कुणाचं बघत बसायचं पण नाही. आपला अभ्यास करायचा. तुला कमी मार्क्स पडू दे, काय कमी मार्क्स पडले तरी चालतील, खरं तुझे प्रामाणिकपणा जे असू दे हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्या कष्टाला तू केलेस का नाही सांग बरं. वर्षभर एवढा शाळा केलीस, एवढं मॅडमाने शिकवलं, एवढं क्लासला जात होतास आणि एवढ्या सकाळी 6 वाजता एवढं कष्ट केलेस. मग देवाला काही दया येणारच की तुझे. त्याच्यामुळे तुला पेपरला आठवणार बघ, काय टेन्शन घेऊ नकोस. खरं तू सारखाच विसरायला लागलंय लई टेन्शनमध्ये राहिला तर कसं होणार सांग बरं. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव बघ, तुला चांगले मार्क्स पडले पाहिजेत, नाही तर नाही पप्पा मला पण आणि तुला पण बडबड त्याला का तर म्हणणार का नाही एवढं क्लासला फी घातली वगैरे आणि मग आता मॅडमांनी पण शिकवलंय, सरांनी शिकवलंय आणि एवढा टेस्ट देत होतास, मग तुला काय झालं असं म्हणणार का नाही सांग. हां मी म्हणणार नाही रे, पण आहेतच की आजूबाजूचे शेजापाजारी वगैरे विचारणार की किती पडलं पोरग्याला, एवढं सकाळी उठून जात असतं. तसं काय बघ दुसऱ्यांच्या ह्याच्यावर काही मी लक्ष देत नाही. पण एक सांगते रे, असं मला कोण म्हणलं तर मला पण वाईट वाटणार ना. त्याच्यापेक्षा तू चांगला अभ्यास कर, चांगले मार्क पाड, नीट लिही काय पेपर खरं. हां एवढं सांगते, लक्षात ठेव बघ, चांगला पेपर लिहायचा. आणि पाणी वगैरे घेतलेस काय, पाणी वगैरे त्याच्यात वेळ घालवू नकोस रे. पेपर लिहिताना नाही पाणी बिणी पित बसायचं नाही, वॉशरूमला आलं वगैरे असलं म्हणत बसायचं नाही. काय होतंय मग ते जे आठवतं की नाही ते पण विसरतंय. मग तसलं काही करत बसायचं नाही. आपण पेपर भला असं करायचं बघ. आणि सांगितलेल्या सगळ्या सूचना लक्षात ठेव. ते केपलरचं लॉ लिहिलेस का नाही. तू सांगितलं होतं की करायला, तुला टेस्टला पण विचारलं होतं बघ. केपलरचं लॉ कर, परत न्यूटनचं ते गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वैश्विक सिद्धांत होता बघ. हां तो पण नीट करून जा बघ. परत न्यूटनचे अष्टक केलेतेस का. हां परत आधुनिक आवर्त सारणी वगैरे होतं बघ, त्याच्यातलं नीट बघून जा. परत ते धोक्यात आलेल्या प्रजाती कुठल्या होत्या ते झालेत का सगळे प्रश्न. त्याच्यानंतर आपत्तीचं प्रकार वगैरे हे सगळं कर बघ. त्याच्यानंतर ते मॉक ड्रिल म्हणून एक होता बघ प्रश्न, अभिरूप सरावाचा, तो पण प्रश्न नीट कर बघ. ते हे सगळं तुझं पाठ झाले का बघ, एकदा डोळ्याखालून घालव, नाहीतर परत आठवायचं नाही पेपरला. आणि तुला तरी मी सकाळी सांगत होते बाळा लवकर उठ, तरी काही तू उठला नाहीस, काय नाही बघ. ते शेजाऱ्याचं कधी उठून बसले ते, त्याने अभ्यास करायला लावायला लागले त्यांच्या पोरग्याला आणि तुला कमी मार्क्स पडल्यावर कसं व्हायचं रे. त्याच्यामुळे लवकर उठून तुला म्हणत होते मी, आता हे तर असू दे, खरं पुढच्या पेपरला तर लवकर उठ आणि लवकर उठून की नाही अभ्यास करायचा. त्याच्याशिवाय काही पर्याय नसते बघ. कष्ट करायला पाहिजे की नाही. हां कष्ट केल्याशिवाय कुणाला पण यश मिळत नाही. तुला चांगले मार्क्स पडले की नाही तर तुला कॉलेजला वगैरे चांगलं ॲडमिशन मिळेल. आणि आपली काही एवढी परिस्थिती नाही रे शिकवण्यासारखी. असती तर बघ योग आता तुला पण माहिती आहे आपलं पप्पा काय काम करते. तर मी तर अशी घरात बसून आणि कसं करायचं सांग. आपल्या एवढ्या 4-5 जणांचा खर्च वगैरे, आपला तर तुझे आजी आजोबा येते, तुम्ही 3-4 जण आहे, कसा खर्च भागवायचा सांग बरं. त्याच्यामुळे तू शिकला की नाही तर बाकीची 3-4 कार्टी शिकतात बघ तुझ्या पाठीमागनं काय. हां त्याच्यामुळे तू चांगला अभ्यास कर. तुला चांगले मार्क्स पडले का नाही मग काय प्रॉब्लेम नाही बघ. मला मी बिंदास्त झाले. ही 3 कार्टी परत शिकते ते तुझ्या मागणं येणारच की, काही येत नाही तू तेव्हा. आणि काही कमी जास्त लागलं तर तू सांगणार. तू सर्व्हिसला लागल्यावर ह्या तिघांना वडून घेणारच की रे. मग बघ आमचं काम संपलं बघ. एवढं तुम्ही सुराला लागला की नाही आम्ही निवांत झालो बघ. त्यामुळे तू एवढा चांगला अभ्यास कर बघ. हां पेपरचे हे सगळं लक्षात आलं आहे का. आणि ते टेस्टला काय झालं होते प्रश्न ते सगळे घेतलेस काय प्रश्न. हां ती सुद्धा का नाही ते क्लासमध्ये झालेलं परत शाळेत झालेलं सराव आहेत का नाही बघ. हां ते सगळे सरावांचे प्रश्न घे आणि ते सरावांच्या सगळ्या प्रश्नांचं का नाही तू अभ्यास कर तर तुझा उपयोग होणार बघ. आणि तेच प्रश्न बऱ्याच वेळा का नाही रिपीट होतात रे. त्याच्यामुळे कसं होतंय चांगला अभ्यास पण होतोय आणि तेच प्रश्न सगळं वाचत बसण्यापेक्षा आता शिकवताना तुम्ही सगळं शिकलेलं असतायच की. हां पण आता बघ शिकवताना कसं समुद्रावर शिकवलेलं असतंय. तुम्ही घरी येईपर्यंत नदीवर लक्षात राहते. परत नदीतनं परत काय होतंय तुम्हाला ओढावर तुमचं परत टेस्टला आठवते. त्याच्यातनं परत काय होतंय बादलीवर तुम्ही पेपरमध्ये लिहिणार आणि मार्क तुम्हाला तांब्यावर नाही चमच्यावर
पडायचे, कसं व्हायचं सांग. त्याच्यामुळे काय कर, तेव्हा तुम्ही वाचलेलं असतेच. मग आता काय महत्त्वाचं आहे, तर पेपरमध्ये की नाही तुम्हाला सराव वगैरे शाळेत झालं होतं. परत क्लासमध्ये पण सराव झालेत का नाही, त्याच्यातले प्रश्न आहेत का नाही, ते प्रश्न परत परत वाच. एखादा रिपीट होतोयच की प्रश्न, आणि रिपीट झाला आणि जरी एखादा नसला तर त्याच्याशी संबंधित दुसरा असतोय की नाही, मग त्याच्यावरून आपल्याला म्हणजे आपण अनुमान लावू शकतोय की तर्क लावून की नाही तो पेपर सोडवू शकतोय बघ. त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेले सगळे प्रश्न वाचून घे, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम येणार नाही, काय नाही. काय हां, सांगितलेलं सगळं लक्षात ठेवलंयच नव्हतं हे. हां, त्याच्यामुळे गडबड करायची नाही पेपरमध्ये. ह्या सांगितलेल्या सगळ्या सूचना लक्षात ठेव बघ, आणि व्यवस्थित पेपर लिहे. हां, हां, हे सगळं केलेस का आता मी सांगितलं तेवढं? हां, सगळं करून जायचं पेपरला. केल्याशिवाय पर्याय नाही बघ. नाहीतर मला का नाही तुझं बाप सगळं ओरडून का हे करेल, नुसतं तमाशा उगाच म्हणणार, एवढं क्लासला घालवत होती, एवढे सकाळ-सकाळी उठून वगैरे एवढं डबा दिलास करून, शाळेत कुठला क्लास चुकवला नाही, कुठलं पाहुण्यांच्या रावळ्यांच्या आपण गावाला गेलो नाही, आणि पोरग्याला एवढे मार्क पडले परत येऊ. आणि मी तुला काय म्हणणार नाही रे, खरं शेजारचे आहेत की, मग शेजापाजारी पाहुण्यांच्यात वगैरे सगळ्यांना माहिती आहे की नाही, आता तू 10वीला आहेस ते. आणि मग ते काय म्हणणार सांग बरं, म्हणणार काय पोरांनी एवढे मार्क्स कमी पडले, कशाला गाव नाही, शिव नाही, कुठं बायला येणं नाही, जाणं नाही, आणि मग कसं करायचं सांग. त्यामुळं की नाही तू चांगले मार्क्स पाड बघ, म्हणजे काय नाही, कुणाचं बोलायचं काही काम नाही. आणि पुढं कसं 11वीला वगैरे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं नाही, गव्हर्नमेंटच्या मिळू देत रे. कुठं फी भरतो सांग, 40-50 हजार, आपली काही एवढी ऐपत नाही बघ. त्याच्यामुळे की नाही गव्हर्नमेंट कॉलेजला की नाही तुला ह्याच्यातनं मिळालं का नाही, इकडं वडगाव असू दे किंवा आष्टाला वगैरे कुठं तरी गव्हर्नमेंट कॉलेज असतात बघ. हां, त्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं की नाही, आम्ही निवांत झालो बघ. आणि ते राहिले 40-50 वगैरे की नाही, असे कुठं तर बाहेर क्लास लावले तर चालतेत की, एवढे लाख रुपये वगैरे अकॅडमीला फी भरत बसण्यापेक्षा मग तसं केलं तर चालते की नाही बघ. हां, नाहीतर मग काय, तू जर तुझी मनाची तयारी असली की नाही 11वी वगैरे माझं मी सेल्फ स्टडी करतो तरी सुद्धा चालते बघ. पण आता ह्याच्यातनं तू बाहेर पडणं की नाही लई गरजेचं आहे. त्याच्यामुळं तू चांगला अभ्यास कर, चांगले मार्क्स पडले का आपण पुढच्या पुढं बघूया. मग माझं मी तुझ्या पप्पाला सांगते की समजावून, की असं पोरग्याला वगैरे पुढं शिकवूयात, हे करूयात म्हणून. तू काय लय टेन्शन घेऊ नको, मग माझं मी बघते, तू नुसते चांगले मार्क्स पड बघ. हां, आणि आहेत आपले कॉलेजवर ओळखीचं वगैरे, त्यांच्यानं सुद्धा नाही ओळखीनं आपलं काम होईल. पण कसं आहे माहिती आहे का, हे ओळखीनं नाही कुणासमोर नाक घासायला नको बघ. पाया पडायला आपल्या नाही बापाला कुणासोबत समोर लावायचं नाही बघ. आपलं आपण क्वालिटीनं टिकायचं. चांगले मार्क्स पडले की नाही कोण पण आपल्या घरी येतंय. नाहीतर मग असं प्रायव्हेटला वगैरे काय करतोस रे, सरकारवाली कोणाच्या घरी फिरतात का बघ, अजिबात फिरत नाही ते. हां, कारण सरकारवाल्यांना नाही क्वालिटीची पोरं ऑटोमॅटिक मिळत असतात रे, त्याच्यामुळे ते काही फिरत नाहीत. मग तुला सुद्धा की नाही तसंच ॲडमिशन मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे की नाही 11-12वीला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू दे गव्हर्नमेंटनं. म्हणजे 1-2 हजार रुपये फी आपण भरू शकतो रे, तेवढी काही लय नाही. 4-5 हजार वगैरे जरी असली की नाही तरी कुठनं तर आपले ॲडजस्ट होते रे. मी म्हणजे संसारातलं वगैरे स्वयंपाकातलं भाज्या बिज्या आणताना मी ठेवलेतच की पैसे तुम्हाला लागत्याला म्हणून वगैरे. मी तर काही सगळा हिशोब दाखवला आहे तेव्हा, तुझ्या पप्पांना नाही दाखवलेला. मग कशाला त्याच्यातनं, आणि मी थोडंफार काही तर काम करतेच की, धुणं भांडी वगैरे करून त्याच्यातलं पैसे जमवते की नाही सांग. रानात वगैरे गेल्यावर देतच की. हां, मग खुरपायला वगैरे गेलेले त्याचे पैसे आहेत आता. मग काय करूया, त्या पैशातनं की नाही तुझं ॲडमिशनचं मी बघते, त्याचं काही काळजी करू नको. खरं तुला आता चांगले मार्क पडले पाहिजेत बघ. आणि पेपरच्या सूचना ऐकल्यात का नाही, हॉल तिकीट वगैरे हरवशील, नाहीतर कुठं तर देऊन येशील, पाडशील वगैरे, गडबडीत वगैरे पोरं असते ते धक्काबुक्की वगैरे करते ते. हॉल तिकीट पडल नाही त्याचं अजून टेन्शन असते बघ. हॉल तिकीट जपून ठेवायचं, अजिबात हरवायचं नाही. रिझल्ट लागेपर्यंत ते महत्त्वाचं राहते. कुठं परत आपलं रिझल्ट लागल्यावर अजून शाळेत फोन करून विचारायचं आमचा नंबर बिंबर. यश आपल्याला असलं म्हणजे आपल्याला रिझल्ट बघायला येतोय बघ. आणि तेवढा दिवस मी बघितलं की नाही लई सुखानं पावले बघ. त्याच्यामुळे नाही चांगला रिझल्ट लागू दे. आणि आता देवाच्या पाया पडून जायचं काय पेपरला जाताना. हां, आता मी पण जातच होते रे, देवाला म्हणायचं पेपर सोप्पा जाऊ दे. आई वडिलांच्या ती पाया पडून जायचं बघ, सगळ्यांच्या आजी आजोबाच्या ती पाया पडलेस का नाही. हां, आजी आजोबांच्या पाया पडायचं, आई वडिलांच्या पाया पडायचं, महत्त्वाचं देवातल्या पाया पडून यायचं, देवळातलं की नाही तिथं पाया पडून वगैरे जायचं, देवाला सांगायचं पेपर सोप्पा जाऊ दे म्हणून. तो अभ्यास केलायस का नाही. हां, मग कसं असतं, देव काय म्हणणार, तू वर्षभर अभ्यास केलायस, प्रामाणिक कष्ट केलेस का नाही, मग तुला यश मिळणारच रे. हां, त्याच्यामुळे चांगला पेपर लिही बघ. हां, सारखं मी सांगते, त्या शेजाऱ्यांपेक्षा चांगली मार्क्स पडले पाहिजेत बघ, नाहीतर काही खरं नाही आपलं. हां, अगदी 90-92 पर्यंत जायला पाहिजेस काय, नाहीतर मग मला चौकात तोंड दाखवायची जागा नसते बाई. एवढं तुझ्यासाठी केलं आणि हे ते. त्याच्यामुळे अभ्यास चांगला कर बघ. आणि तूच आमच्या म्हातारपणाचा आधार आहेस रे, आम्हाला कोण बघणार आहे सांग बरं. तू चांगले मार्क्स पडलेस, हे केलंस का नाही तर चांगलं होणार बघ. म्हातारपणाचा आधार तुम्हीच आहे, त्याच्यामुळे तुझ्यावर एवढं लई जीव जडलाय बघ. त्यामुळे सगळ्यांचंच आहे, सगळ्यांना वाटतंय पोरग्यानं चांगलं मार्क पाडावं वगैरे, आपतातलीच पोरगी बिरगी करायला येईल बघ, पुढचं काय तर होईल की. हां, पण चांगले मार्क्स पाड बघ. हां.